व्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आज मी मिस्टर DIY मधून काही किचन प्रोडक्ट्स आणले जे खूप अफोर्डेबल आणि खूप युजफुल आहेत। तर या व्लॉग मध्ये मी ते प्रोडक्ट्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्लॉग न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया। तर आज मी इथे बनवते खिचडी। खिचडी म्हणजे एक कम्फर्ट फूड आणि माझ्या घरात सगळ्यांना खिचडी आवडते। तर त्यासाठी मी इथे तांदूळ आणि मूग डाळ वॉश करून घेतली। तर इथे मी खिचडीसाठी एका कुकरमध्ये ऑइल ॲड केल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी टाकली। त्यानंतर त्यात टाकून घेतला कढीपत्ता आणि मग त्यात कांदा, टोमॅटो आणि तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकता। मला खिचडी खूप जास्त आवडते। माझ्यासाठी खिचडी इज लाईक एन इमोशन। थकलेल्या दिवशी गरमागरम खिचडी आणि त्यावर थोडंसं तूप, हेच खरं कम्फर्ट। तर मी इथे सगळ्या भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो, बटाटा, भरपूर शेंगदाणे हे सगळं टाकून थोडं मीठ टाकून घेतल्यानंतर याला छान 1-2 मिनिट परतवून घेतलं। आणि आज मी खिचडीमध्ये टाकतेय गोडा मसाला आणि हो, कधी मी काळा मसालाही टाकते खिचडीला, त्याने खूप छान टेस्ट येते। आणि त्यानंतर टाकून घेतले आपले बेसिक स्पाइसेस जे आपण रोज भाजीमध्ये टाकतो। आणि सर्वात लास्टला मी ॲड करते फ्रोझन पीस। मग त्यात पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि इथे खिचडी कुक होईपर्यंत मी छान किचन क्लीन करून घेते, म्हणजे सायमल्टेनियसली माझे दोन्ही कामं होऊन जातील। तर इथे मी सोफा कवर काढतेय कारण मला सोफा व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घ्यायचा होता। मी नेहमी सोफा कवर असे सोफाचे जे कुशन्स असतात ना त्याच्या खाली टक करून घेते, म्हणजे ते भरपूर दिवस छान नीट राहतात। तर इथे माझा सोफा क्लीन होतोय तोपर्यंत खिचडी पण कुक झालेली। त्यानंतर आम्ही दोघांनीही मिळून खिचडी एन्जॉय केली।
तर चला आता जेवण झाल्यानंतर मी आता अनबॉक्स करते काही किचन प्रोडक्ट्स। तर लास्ट वीकेंडला आम्ही मॉलमध्ये गेलेलो, तर मी मिस्टर DIY मधून काही किचनचे प्रोडक्ट्स आणलेले जे खूप अफोर्डेबल आहेत, म्हणजे लिटरली अंडर 100 रुपीज आहेत। आणि हे जे टिश्यू होल्डर तुम्ही बघताय ते मी आणलेलं होम सेंटर मधून। तर मी पुढे तुम्हाला डिटेल याचे युजेस आणि याला इन्स्टॉल कसं करायचं ते सांगणारच आहे। तर हे आहे एल शेपचं हुक, याच्यावरती तुम्ही प्लांटर्स हँग करू शकता आणि याची प्राइस आहे 109 म्हणजे 109 रुपयाचं आहे हे। त्यानंतर हे आहे कप होल्डर आणि याची प्राइस होती 79 रुपीज। तर हे होल्डर इझिली कॅबिनेट मध्ये फिक्स होतं या स्पेस मध्ये आणि याच्यावरती आपण कप अडकवू शकतो। त्यानंतर मी एक हँगर आणलेला, तर तो हँगर मला मेजरिंग कप्स अडकवण्यासाठी हवा होता आणि याची प्राइस आहे 97 रुपीज। आपण या हँगरला कप्स किंवा नॅपकिन्स किंवा इतर कुठल्याही किचनच्या वस्तू हँग करू शकतो। तर हे हँगर आता मी ओपन करून बघतेय आणि या हँगर सोबतच त्यांनी हुक्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे सेल्फ अधेसिव्ह असल्यामुळे याला ड्रिलिंगची गरज नाही पडत, त्यामुळे हे इझी टू इन्स्टॉल आहेत। त्यानंतर हे आहेत सेल्फ अधेसिव्ह हुक आणि याची प्राइस आहे 69 रुपीज आणि हे 3 किलो वेट घेऊ शकतात। तर या सेट मध्ये 2 हुक्स आलेले आहेत आणि मला हे हवे होते। माझ्याकडे एक कोलँडर आहे ते हँग करण्यासाठी आणि हे आहेत स्टार शेप वाले हुक आणि इथे MRP आहे 147, पण मला हे 120 मध्येच मिळालेले, म्हणजे मिस्टर DIY मध्ये खूप चांगले डिस्काउंट्स असतात, कधी कधी ऑन MRP पेक्षाही कमी प्राइस असते। आणि हे आहे नेक्स्ट प्रोडक्ट, हे फोल्डेबल डस्टबिन आहे जे आपण काउंटर टॉप वरती जे कॅबिनेटचे डोअर असतात त्याच्यावरती हँग करू शकतो आणि हे फोल्डेबल आहे, त्यामुळे आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण हे ओपन करू शकतो, म्हणजे यात स्पेस जास्त मिळते। आणि हे काउंटर टॉप वरती हँग करता येतं, त्यामुळे चॉपिंग करते वेळेस जो कचरा आहे तो पटकन यात टाकता येतो आणि याची प्राइस आहे 240 रुपीज आणि हे दिसतंही खूप छान। तर आपण हे डस्टबिन असं चॉपिंग करते वेळेस असं काउंटर टॉप वरती हँग करू शकतो आणि हे इझिली स्लाइड पण होतं किंवा असं आपण डोअर वरती पण हँग करू शकतो। मला हे डस्टबिन खूप युजफुल वाटलं। तर मी मिस्टर DIY मधून आणलेल्या गोष्टी कशा ऑर्गनाइज करते ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि इथे मी स्टिक करणार आहे हँगर, ज्याच्यावरती मी मेजरिंग कप्स अडकवणार आहे आणि मेक शुअर जेव्हा आपण स्टिकी हुक्स इन्स्टॉल करतो तेव्हा तो जो सरफेस आहे तो खूप क्लीन आणि ड्राय असला पाहिजे। आणि हे जे हुक्स दिलेले आहेत ते मूवेबल आहेत, म्हणजे आपल्याला जेवढा स्पेस हवा आहे यांच्यामध्ये आपण तेवढा स्पेस मॅनेज करू शकतो। अशा वस्तू रेंटल घरामध्ये खूप युजफुल होतात कारण याला ड्रिलिंगची गरज नाही पडत। तर कसे वाटले तुम्हाला हे प्रोडक्ट्स मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।